LPG सिलेंडर रिफिलिंग सेंटरवर पुरवठा कार्यालयाची कारवाई, अंदाजे 60,000 रुपयाचे साहित्य जप्त। कोल्हापूर येथील गुलाब गल्लीतील कपिल मिठारी यांच्या घरी अवैध LPG सिलेंडर रिफिलिंग सेंटरमधून 15 घरगुती वापराचे LPG सिलेंडर, वजन काटा तसेच मोटार असे अंदाजे 60,000 रुपयाचे साहित्य जप्त केल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी जाधव यांनी दिली। जिल्हा अधिकारी अमोल येडगे यांच्या निदर्शनानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मोहिनी चव्हाण यांनी कोल्हापूर शहरातील अवैध LPG सिलेंडर रिफिलिंग सेंटरवर कारवाई करण्यासाठी कोल्हापूर शहर अन्नधान्य वितरण अधिकारी नितीन धापसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 2 पुरवठा निरीक्षकांची पथके नेमली। या पथकाचे ग्राहक कल्याण, दक्षता फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधीसमवेत 15 मे 2024 रोजी दुपारी 4च्या सुमारास शहरातील B वॉर्डातील गुलाब गल्लीत कपिल मिठारी यांच्या घरी अचानक धाड टाकून तपासणी केली असता श्री मिठारी यांच्या घराच्या आवारात 2 LPG सिलेंडर, गॅस रिफिलिंग नोझल, वजन काटा इत्यादी संशयास्पद साहित्य आढळले। पथकाने घराचा दरवाजा ठोठावला असता घरातून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने नितीन धापसे पाटील यांनी जुना राजवाडा पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या दूरध्वनीद्वारे पोलीस पुरवण्याची विनंती केली। त्यानुसार घटनास्थळी पोलीस शिपाई कांबळे हजर झाले व त्यांनी दरवाजा वाजवून आवाज दिला असता कपिल मिठारी हे घटनास्थळी हजर झाले। पथकाने घराच्या आवारातील कुलूपबंद दरवाजाला उघडण्याची सूचना केल्यावर कपिल मिठारी यांनी सुरुवातीस टाळाटाळ केली, परंतु अधिकाऱ्यांनी खडसवल्यावर दरवाजा उघडला। या खोलीत सुमारे 15 घरगुती वापराचे LPG सिलेंडर, वजन काटा तसेच मोटार आढळली। मिठारी यांना पथकाने परवाना दाखविण्यास सांगितले असता मिठारी यांनी परवाना नसल्याचे सांगितले। त्यानंतर पथकाने सर्व साहित्य किंमत अंदाजे 60,000 रुपये जप्त केली व जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये संबंधितावर IPC 1860 कलम 285, कलम 86, 286 तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3.5 अन्वये गुन्हा दाखल केला। पथकामध्ये पथक प्रमुख कोल्हापूर शहर अन्नधान्य वितरण अधिकारी नितीन धापसे पाटील यांसह पुरवठा निरीक्षक भाऊसाहेब खोत, पुरवठा निरीक्षक मुकुंद लिंगम व पोलीस शिपाई राहुल कांबळे यांचा समावेश होता। या कारवाईत ग्राहक कल्याण, दक्षता फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधी मेघा शर्मा व ओमकार शिंगटे यांचे सहकार्य लाभले। या कारवाईबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती चव्हाण यांनी समाधान व्यक्त करून यापुढे शहरात अवैध LPG सिलेंडर रिफिलिंग सेंटरवर कारवाई सुरू राहणार असल्याचे सांगितले। ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे, कोल्हापूर।